भामट्याले कुठं गेला चेव नाहीये। हॅलो अबे ओय काही समजते का नाही समजत? मा घरचे मला लग्नाचा विचार करून राहिले। काय आता काय झालं? कोणता कांड केला तू ना? आज कनी मी ना गोलपुई बनवली तर मा घरचे म्हणते का लग्नाला लायक झाली बा म्हणून। आता एक काम कर, तुझ्या मायच्या सोनं, तुझ्या बापाच्या पैसा, तुझ्या भावाची गाडी घेऊन ये, मलाच करायला लागेल आता जे काही येते। तू तर काही कामाची आहे नाही आता। काळ्या भिकाळ्या एवढं मी सांगतो तू का करतो फकणीच्या? मले मी काही सोय पाणी करायला लागेल ना, नाही माझ्यावर घर आहे नाही जॉब आहे। एक काम करशील का तू माझ्यासोबत जॉब करशील का? आरा मशीनवर मी काढा डोवारीन, तू पुसा डोवार जो। अबे न्याचं असं तर नाही तर नको नेऊ, मला कोणी बी ठेवायला तयार आहे, तुझ्याच मोठे नखरे आहे। हा मी काही पाहतो, तू तेवढं सामान घेऊन निघ घराबाहेर। भिकाऱ्या झाल्या, ठेव फोन। उठाइए ना। हॅलो हा बोल ना। मले ना एक काम होता, मी एक पोरगी आणत आहो, तिला ठेवशील का तुझ्या घरी 2 महिने? अबे माझ्या आईस तर माझ्या हाकलाच्या तयारीमध्ये चुका लावून राहिला मा मांग। अबे ते तुझ्या आईला काम करू लागल ना, ते आजच पोळ्या टाकणं शिकली, तशी तुझी आई बहुत शांत आहे, करून घेईन काही मॅनेज। तू एक काम कर, आणून घे, ठेवलं तर ठेवलं, नाही तर ती गैशाला निघून जाऊ बाहेर करायचं। अमाय कसं काय आले रे? आणि हे भाग कोण वय? अहो त्यानं पडून आणली तिले, तो काय म्हणते ऐकून घे त्याचे पहिले। काकू मीने इले बघून आणला, 2 महिने राहू देता का इले, थोडीस सेटलमेंट लावत पण। नाही नाही बापा, या भोकण्या जास्त माशिंग करणं नाही होत, तुम्हाला कुठे येईन मग उरावर नसले की वाले हबक हबक। काकू हे तुम्हाला काम बी करू लागा, इले पोळ्या बी येते गोल गोल टाकता, संडास बी घासा लागन तिले। हो आता तुमचं गोबीच आवडतो मी। पाय हे तर तोंडाला जमून राहिली आहे, काम करशील तर मा घरात नाही निंगीतून कुचून काचीन। चुप राही ना, थोडीशी तू राहू नाही देईन ना। हावजी काकू सगळे काम करून नाही, सगळे काम करून घेते। तिनं का काम नाही केले, त्या ढोंगणालेच वर फांडतो मग मी। कावाई कशी बोलते पुरी समोर? काकू इले ना पिझ्झा बर्गर बी बनवता येते। ते का उकळल्या भाज्या टाकून देते डबल रोटाईवर। तिला आपल्या घरी राहायचं असेल तर आपल्या इथे रूल सांगून दे तिला चांगल्यानं। हा याच्या घरी रूलही आहे, पोट्टा बाईंना हातून गेलं सांगा मग। कोणी पाहुणे आले तर साफ सुथरं राहायला लागन, मटक धटकून। येताना लाइटिंग घेऊन यायचं बरं। काहून? पाय ढुंगणाले घुमतो, चमक धमकून चौकातच घुमतो। हे म्हणते ना चमकून धमकून राहत जा, पाय चमक धमकच दाखवत आपली। तसं नाही हो बाई, पण कोणी आलं तर तुला चांगला असा पदर घ्यास लागन। एवढं चालन का? सिद्धी राही सिद्धी राही। मग ती कशी बोलते मला? अरे कशी आहे रे बाय हे भामटी, मा उठायच्या पहिले तुला सकाळचं सुटा लागन, सारे काम धंदे करून ठेवा लागन। आगे मी तुला झोपूच नाही देत बरोबर, ठीक आहे, तू झोपशीनच नाही तर उठायचा प्रश्नच नाही, पाच सुटीच आणतो तुला। बाई तू आपल्या टायमावर उठ जो। हेच तर म्हणून राहिली, तू मला सकाळी नाही झोपू देशील, मी तुला रात्री नाही झोपू देईन, हिसाब बरोबर। काही नवीन वस्तू घ्यायच्या असेल तर मला सांगायच्या किंवा मला दाखवायच्या। काऊन कुठची शेटून जीव आहे का तू? पाय कशी मुजर आहे ते दिसलं का? काकू फक्त 2 चपते ठेवायची, 2 चपते फक्त। तू काही मुजीला करायचं, चुपचाप राही ना, राहायचं आहे ना इथं। मा घरी राहायचं असेल तर मोठी टिकली लावा लागन, लहान सून टिकली चालणार नाही। आई कुंकू द्या बरं। घे। एवढं चालन का? तू पागल झाली का? लोकांच्या घरी आली, चांगली तर आहे बाई, थोडीशी राहायचं आहे ना इथं। मग ती काय बोलते मला एवढी? मी का म्हणतो, तुला पुराण्या पिक्चर मध्ये पाहिलं असेल ना, नवीन सून आल्यावर तिजोरीच्या चाव्या देते म्हणून, तुम्ही कधी देता मग? बाप सध्या मा पोराचं लग्न राहिलं, तुला काय देऊ की मी नवीन चाव्या आणखी? मी फक्त मायापुरतं माझ्या नवऱ्यापुरतं बनवीन, बाकी कोणाला चालणार नाही करून। आप आपल्या हाताने बनवानं खा, मा भरोशावर नको राहा, आरामाचं खाले, तुमची कोण नाही मी। निघ मग उठ इथून। मी म्हणतो का गरीब आहे पोरग, हात आसरा द्या, पण तू तर लगेच आहे लालची लब्बाड। आपल्याला फक्त 2 हप्ते राहायचे आहे, आपली आई समजून राहा इथं। ठीक आहे आई, जेवायला भूक लागली मला। हॉटेल खोललं का की मी ना इथं आली काय तू? टेपल्या गोळ्याले हैपल्या माराले। माई हिच्यासारखी नाही आहे, हे बायको मोठी बदमाश आहे, मोठ्या तोंडाची। मा पोराले बिघडवायचे धंदे लावले तुम्ही ना, घर बायको तर तुम्ही मावलं वालं, म्हणूनच माय बापाने हाकल लिहिले आणि यानं ठेवली। वारल्या डोंगणाची लय झोमते चरतर तोंडाले। अहो काकू लय पैसेवाली आहे, ये गाडी घोडा पैसे विसे घेऊन आले, हे पा। याच्या घरी कशी गरमी होते ना। माय बाई बाप होती, मी इले गरीबच समजून राहिली होती, अशी पोरगी मा पोरा गेला नाही भेटन का? तुझी बहीणगी नाही का हो बाई? हो आहे, बहीण तर आहे मला, पण सारं मीच घेऊन आली, ती खाली हाताची रे बा। मग मी रिकामी सुन काय करू? राहू दे मग, हे तोंडाले झोमणं बंद कर,
मायच्या घरून जे शिकून आले ते आपल्याच घरी राहू दे. आता इथं नवीन घरी आली, नवीन तौर तरीके शिक. जाऊ स्वयंपाक कर. ते तर मी मायच्या घरी शिकली होती, आता सारं भुलली. आता बनवायचं संत बनवा, नाही तर मला शिकवा नवीन. कशी मित्र आहे तुझे, सोल्लर ना आपला साथ देत ना काही करू शकत नाही. त्याच्या माया उभारी बोलते मला, मी कायची त्याची डेंग ऐकू, फालतूच ऐकू का? ते साफ करू, भू साफ करू, संडास साफ करू, हे काम करू ते काम करू. तू का करतो भाड्या, तू बी करणार. हे कशी पाहिली बे सडेल, कुठून आणली तर हे? मी पहिलेच म्हणतो तुला आणू नको म्हणून इले. ते भोकल्या जास्त कचर कचर कांदे खाऊ नको, त्याला भेटती तरी तुला भेटणार बी नाही. मा सारा पाय तुला समजलं का? हे मोठ्या तोंडाची बायको कशी पाहिजे पाहिलं दिले. गुरु गुरु मोठी रूल सांगित हे, आपल्या मोठ्याला रूल शिकवले सुद्धा झालं असतं का ते चकणं? लय हाय ते मित्र तू, एक नंबर आहे. असा करतो तू. काय ऐकून राहिली निघानं? हे तुझे मित्र माझ्या घरात चालणार नाही याच्या बाद. हेपट टेपट जरा तर झोमते तोंडाले पाहिलं ते सरम सांडी. या बी तुला ठेवा बी तुझी ठसणी आहे का? निघ माझ्या घरातून. तू बिलकुल यायचो नको उद्याच माझ्या घरी. सांगून देतो तुले बी. दिसला का तुला मोडमाड करतो, तुले तर पहिले मोडीन रे मी.